आणि आपण समजून घेणार नाही तर कोण घेणार? कोणी नाही आम्हाला दुसरं. मला वाटलंच होतं वाघमारे तुम्ही पागळ ना, पण एक लक्षात ठेवा, हे मगरीचे अश्रू आहेत. त्या बाईला चांगलंच ओळखतो मी. आणि आज त्या बाई, आता संधी मिळते ना तर जरा नीट वागायचं, कारण आता वाघमाऱ्यांसोबत मी आहे. त्यामुळे माझी चांगलीच नजर आहे तुमच्या दोघांना. इथनं पुढं वाघमाऱ्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना कसला बी त्रास दिला ना तर असा कार्यक्रम फिक्स करेन की आयुष्यभर बघत बसा. वाघमारे, तुम्ही तुमच्या आत्याबाई बसून जरा सावध राहा, नाही म्हणजे जरा डोळ्यातनं पाणी काढलं म्हणून पागळून जाऊ नका. मगरीचा स्वभाव आहे त्या बाईचा, आणि तसा लई वेळा अनुभव आलाय आपल्याला. त्यामुळे जरा जपून, एका रात्रीत अक्कल येईल अशा भ्रमात राहू नका. तेवढे दिदे, त्या बाईला ना तुझं माझं आईचं या घराचं कधीच चांगलं झालेलं बघवणार नाही. वय म्हणजे माझ्या मम्मीचा स्वभाव तुला चांगलाच ठाव आहे, त्यामुळं तिच्या रडण्याला अजिबात भुलू नको. होय, पण एक संधी द्यायला काय हरकत आहे नाही का? आपलीच माणसं आहेत ना, कुणी परकी आहेत का? सत्या दादा म्हणजे की नाही अशीच बोलसट आहे बघ, लगेच बोलते ती. पण तू काळजी करू नकोस सत्या दादा, माझी मम्मी जरा काय चुकीचं वागणार असं मला कळलं ना तर मी लगेच तुला सांगेन. थँक्यू बाबा. मला सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहितीये काय, की तू एक माणूस म्हणून विचार केलास आणि खऱ्याची बाजू घेतलीस. या सगळ्यात तुझी लई मदत झाली बघ. बस काय सत्या दादा, अरे मंजीच्या सुखातच या घराचं सुख आहे हे कळलंय मला. ते सगळं ठीक आहे, पण सत्या, मम्मी साहेबांना कसं मनवणार आहेस? काही विचार केलायस? त्या गोष्टीचा विचार नाही केला मी अजून. आणि वाघमारे, तुम्ही बी नका करू विचार. अहो, एवढे अडथळे आले आपल्याला, तरी बी इथपर्यंत पोहोचलोच ना आपण. मग आता माघार नाही घ्यायची. वाघमारे, आता लग्नाच्या तयारीला लागूया. आता पाऊल पुढे टाकलंच आहे तर चांगल्या कामात उशीर नको. हं? लागा लग्नाच्या तयारीला. वय, आणि मम्मी साहेबांना कसं मनवायचं ते बघू. करू काहीतरी, होतील तयार ते. वाघमारे, तुम्ही मम्मीला मनवायचा प्रयत्न करणारच, ते माहिती आहे मला. पण मम्मी आपल्या लग्नाला तयार होईल ते जरा अवघड वाटते मग. आपलं एकत्र येणं बी अवघडच वाटत होतं की आधी, पण शेवटी आलो ना एकत्र. वा वाघमारे, माझ्या बरोबर राहून जरा लईच पॉझिटिव्ह झालाय तुम्ही. आता तुम्ही एवढं मनावर घेतलंय मम्मीला मनवायचं, तर मम्मीला मनवूनच दाखवायला असं वाटतं. चला येतो तुम्ही. आई येतो. अहो, काय झालं एवढं काय रपडायला लागलाय? सत्य आणि मंजू मम्मी साहेबाला पटवणार आहेत, त्यांनी सांगितलं या दोघांना पटार मारू, आपलं नाटक शांत शांत व्हा, मोठा श्वास घ्या, अजून एकदा घ्या. शांत व्हा. आता सावं सांगा बरं मला काय झाले. सत्य आणि मंजू लग्नाची तयारी करणार आहेच. बर पुढं एवढंच. एवढं सांगायसाठी एवढा मोठा गोंधळ घातला बाई. काय हवं तुम्ही? डोंगर पकडून उंदीर काढतेच. म्हणजे तुला काहीच नाही वाटलं? काहीच नाही? मला वाटलं भया 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 काय सांगताय, काट्याला काटा काढीन, हे करेन, असं काहीतरी तुला धक्का बसतो. काहीच नाही वाटत आहे. आता त्यात धक्का बसायसारखं काय आहे सांगा. उलट त्या दिवशी मंदिरात समद असून बी त्याने मंजी बरोबर लगीन का केलं नाही ह्याच मला लय नवल वाटतंय. सगळे ते लोक होते की, दोन्ही बी फॅमिल्या होत्या, ते पंडित बी होता तिथं, लग्न झालं पाहिजे होतं. बरोबर आहे. मी शिवाजीबाई, या दोघांनी जर का लग्न केलं
तर आपण काय करायचं? नाही नाही नाही, असं हातावर हात धरून बसता येणार नाही आपल्याला. हवं आता कुठं त्यांची पाय धरून माफी मागून उपरती असल्याचं नाटक केलंय आपण. केलंय का नाही? हो बाई, जरा दम काढूया, शांत राहू. नाही म्हणजे कसं त्यांच्या नजरच याला न ग. आणि ती दोघं काय लगीन करत नसते. ती धुमधडाक्यात वाजत गाजत लगीन करायचा बेत असणार आहे त्यांचा. पर त्याच्या आत मी त्या सत्याचा कसा बँड वाजवत्या का नाही ते तुम्ही बघाच. आणि मी जर असं नाही केलं तर नावाची रत्ना काटे नाही. काट्यानं काटा काढल्या बिगर गप बसायची नाही मी. सत्य थांब. एक पाऊल बी पुढे टाकू नकस. आलाय तसाच माघारी फिर. तुझ्या मम्मीचा अपमान करणाऱ्या, तिला जेलमध्ये टाकणाऱ्या पुरीच्या प्रेमात कसा काय बुडालास? तिला ह्या घरची सून बनवायला निघालास तू? हे बघ सत्या, ती ह्या घरात आलेली मला अजिबात चालणार नाही. आणि तुला जर त्याच पोरी संसार करायचा असेल तर तो ह्या घरात करायचा नाही. माया, हे जरा तुझं अति होतंय हा. सत्यानं असं काय गुन्हा केलाय ग, तू त्याला घराबाहेर काढायला निघाली? हे बघ, प्रेम करणं हा त्याचा हक्क आहे. हो चित्तरकार, बघ तुम्ही बी ऐका. ह्या घराची मालकीन म्हणून आणि सत्याची आई म्हणून माझा बी तितकाच हक्क आहे त्याला त्याच्या चुकीची शिक्षा द्यायचा. तेव्हा आधीच सांगते, अजून 1 मिनिट बी सत्य मला ह्या घरात थांबलेला चालणार नाही.